रविवारी सकाळी काहीतरी पौष्टिक असा नाश्ता बनवायचा होता, म्हणून मी आदल्या दिवशी डाळ आणि तांदूळ भिजत घालून ठेवलं. तर यासाठी मी 1 कप तांदूळ घेतले. कुठलेही तांदूळ जे घरी भात करण्यासाठी आपण वापरतो ते इथे घेतले तरी चालतील. यामध्ये अर्धा कप चण्याची डाळ घालायची आहे, पाव कप उडदाची डाळ घातली, पाव कप मुगाची डाळ घातली, पाव कप तुरीची डाळ घातली. याशिवाय तुमच्याकडे जर सालीसकटची मुगाची डाळ असेल किंवा मसूरची डाळ असेल तर सुद्धा तुम्ही इथे पाव-पाव कप घेऊ शकता. अर्धा चमचा यामध्ये मेथीचे दाणे घातलेत. यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि डाळ तांदूळ आता स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 ते 3 वेळा धुतल्यानंतर यातलं मी पाणी काढून टाकलंय आणि पुन्हा यामध्ये पाणी घालून आता हे आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचं आहे किंवा तुम्हाला जर सकाळी नाश्ता बनवायचा असेल तर रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल. तर इथे मी हे रात्रभर भिजत ठेवलं होतं. सकाळी पाहू शकता डाळ तांदूळ अगदी छान असं भिजलं गेलं आहे, सॉफ्ट झालं आहे. आता डाळ तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर इथे आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी. यामध्ये 3 बॅचेसमध्ये मी हे वाटून घेणार आहे. पाणी निथळून काढून घेतलं आहे आणि वाटताना यातलंच आपल्याला पाणी वापरायचं आहे. यामध्ये पहिल्या बॅचमध्ये मी आलं, यानंतर हिरवी मिरची घातली आणि अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळं वाटून घेतलं आहे पहा. आणि वाटताना कमी पाणी घालायचं आहे. आता हे 2 ते 3 मिनटं छान असं फेटून घ्यायचं. यामुळे पीठ हलकं होईल आणि नाश्ता जाळीदार होईल. तर या पिठापासून मी आज डोसे बनवणार आहे. तुम्ही उत्तप्पा बनवू शकता किंवा तुम्ही यापासून अप्पेसुद्धा बनवू शकता. हे पीठ मी छान फेटून घेतलं. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठसुद्धा मिक्स करायचं आहे. तर हे पीठ आता तयार झालं आहे. आता आपण डोस्यांबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करूया. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं आहे, थोडंसं आलं घातलं, हिरव्या मिरच्या घातल्यात, चवीप्रमाणे मीठ घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता पाणी घालून चटणी वाटून घ्यायची आहे. चटणी वाटून घेतले. आता चटणीवरती फोडणी घालूया. 1 चमचा तेल गरम केलं, यामध्ये पाव चमचा मोहरी आणि थोडासा कढीपत्ता घातला आहे. ही फोडणी आता चटणीवरती घालायची आहे. डोस्यांबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी तयार झाली. आता आपण डोसे बनवूया. तर हे जे पीठ आपण तयार करून ठेवलं होतं ते मला थोडंसं घट्ट वाटतं, तर यामध्ये मी पाणी घालते. तर अगदी सोपी अशी रेसिपी आहे. रात्री डाळ तांदूळ भिजत घातलं की सकाळी हा नाश्ता तुम्ही बनवू शकता आणि अगदी पौष्टिक आणि तितकाच टेस्टी असा नाश्ता आहे. तर इथे मी तवा गरम करत ठेवला होता. याला थोडंसं तेल लावायचं आहे. खूप कमी तेलामध्ये होणारा असा नाश्ता आहे. इथे मी थोडेसे जाडसर डोसे बनवते. तुम्हाला हवं तर तुम्ही पेपर डोसासुद्धा बनवू शकता. वरच्या बाजूने ड्राय झाल्यानंतर तेल लावायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर किंवा तूप लावू शकता आणि यावरती तुम्ही आवडीप्रमाणे स्टफिंग घालू शकता किंवा चीज पसरवून घेऊ शकता. इथे मी ब्राऊन होईपर्यंत डोसा भाजून घेतला. काढून घेऊया. तर इथे मस्त असा कुरकुरीत डोसा तयार झाला आहे. खूप मस्त असा हा नाश्ता आहे. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे डोसे तयार करून देऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. धन्यवाद.